बघा मैत्रिणींनो, हे बघा मटण, हे बघा मटण बोकड्याचं. तुम्हाला म्हटलं बोकड्याच्या मटणाची भाजी आणि रेसिपी दाखवते तुम्हाला. हे बोकड्याचं मटण आहे बघा. तर आज आपण बोकड्याचं मटणाची भाजी बघणार आहोत. त्यासाठी हा काळा मसाला, त्यासाठी लागणारं तिखट आणि मीठ. तर आपण घेणार आहोत. त्याच्यात प्रथम टाकणार आहोत तेल. त्यानंतर आपण कढीपत्ता, त्याच्यानंतर टाकणार लाल तिखट, थोडीशी हळद. आता हा मसाला मस्त भाजून घ्यायचा. बोकड्याच्या मटणाची भाजी काळा मसाला मी तुम्हाला दाखवला कसा तयार करायचा. लाल बुंद भाजतोय बघा. असं चांगला खमंग होऊन द्यायचा. करून टाकायचं मीठ का परतून टाकायचं, कारण भाजी चवदार लागते. आता सोडायची आहे आपल्याला. हे आपलं बोकड्याचं मटण खमंग असं खायला एकदम भारी. आपली भाजी चमचमीत नाही राहणार, कारण आरोग्याला चांगले. आणि आपल्या भाजीमध्ये ना आपण हे कमी टाकलेलं आहे. काय वरून थोडंसं टाकून देते. लाल तिखट थोडंसं कमी प्रमाणात येतं. बोकड्याच्या मटणाची भाजी. आज बोकड्याचं मटण कसं बनवलं, पहिला तुम्हाला काळा मसाला दाखवला आहे. नंतर मी तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी बनवतात ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यावर आता तरी यायला सुरू झाली आहे. उकळत आहे भाजी. आजची रेसिपी बोकड्याच्या मटणाची भाजी. बघा कशी मटणाची भाजी झाली सुंदर. अशी करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा. काळी भाजी बोकड्याच्या मटणाची, कमी तेलात आणि एकदम खायला चांगले, आरोग्याला एकदम भारी. गावाकडची रेसिपी बोकड्याच्या मटणाची काळी भाजी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणी.